नमस्कार, मी कमल गवळी. मी तुम्हाला आज करडईची भाजी करून दाखवणार आहे. ती करडई अशा पद्धतीची भाजी असते. ही आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे. ही चिरून घेऊया. आता ही भाजी चिरून घेतलेली आहे. त्याच्यासाठी हे मीठ, शेंगदाण्याचं कूट, भिजवलेली तूर डाळ 1-2 तास, लसूण ठेचलेला, जिरं ठेचलेले, मिरची कापलेली आणि हळद आणि तेल. आता आपण इथे त्यासाठी कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये आपण तेल घालूया. आता हे तेल तापलेलं आहे. त्यामध्ये आपण हा ठेचलेला लसूण घालूया, जिरं घालूया आणि ही कापलेली मिरची. लसूण परतून झालेला आहे. याच्यामध्ये आपण आता ही भिजलेली तूर डाळ घालूया. तूर डाळ चांगली परतवल्यानंतर त्यामध्ये थोडी हळद घालूया. आता ह्याच्यामध्ये आपल्याला ही करडईची कापलेली भाजी घालायची आहे. आणि अशी परतवून आता आपण ह्याची परतवून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आपण मीठ घालूया. परत ही भाजी परतवूया. भाजी आपली 2 ते 3 मिनिटमध्ये तयार होते. आता ही भाजी आपण ही भाजी थोड्या वेळाने परतत राहूया. आणि आता ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालूया. तुम्हाला शेंगदाण्याचं कूट आवडत नसेल तर तुम्ही ठेचलेलं ओलं खोबरं सुद्धा घालू शकता. याच्यावरती कोणत्याही पालेभाजीवर झाकण ठेवायचे नाही. झाकण ठेवलं तर ह्याचा हिरवा कलर निघून जातो. म्हणून बिगर झाकणचीच अशी परतत राहायची आणि शिजवून घ्यायची. आता ही आपली भाजी तयार आहे. सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. आता ही आपली अशी भाजी तयार आहे. ही भाजी आपण भाकरी चपाती बरोबर खाऊ शकतो.